जयस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी स्पेशल मस्त अशी डिश घेऊन आलेली आहे। तर आपण चला बनवूया खस्ता चाट। एकदम मस्त चटकदार, बघूनच तोंडाला पाणी सुटेल। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। मैदा आपण चाळून घेणार आहोत आणि रूम टेम्परेचरवरती मैदा घेतलेला आहे। चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ। त्यामध्ये मी आता 4 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तुम्ही डालडा तूप घातलं तरी चालेल, पण तुपाची जी आपण मोहन घालतो त्याने जी आपली खस्ता पापडी आहे ती एकदम मस्त अशी खस्ता आणि कुरकुरीत होते। 1 चमचा मी ओवा घालून घेतलेला आहे। ओवा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचा। यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काही न घालता पीठ भिजवून घ्यायचं आहे। 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी करून आपल्याला भिजवायचं आहे। आपण जो गोळा भिजवणार आहोत मैद्याचा, तो आपल्याला कडक भिजवायचा आहे। पातळ पण नाही आणि मीडियम पण नाही, कडक असा आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आहे। म्हणजे आपली जी पापडी आहे ती एकदम अशी खस्ता बनली पाहिजे। नावच खस्ता आहे तर पापडी पण खस्ताच बनली पाहिजे। बघा, अर्धी वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे। अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त लागलेलं आहे। आता एक 20 मिनिटासाठी मी हे झाकून ठेवत आहे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। बघा, इथे मी वाटाणे 5 ते 6 तास भिजवून घेतलेले आहे आणि कुकरला लावून 6 शिट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्येच 1 बटाटा उकळून घेतलेला आहे। आता आपण इथे मॅशरने मॅश करून घेऊ। म्हणजे पूर्ण मॅश करायचं नाही आहे, तर आपल्याला वाटाणे थोडे अर्धवट दाबले गेले पाहिजे असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। इथे जे आपले वाटाणे आहेत त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेतलेलं आहे। तेल तापलेलं आहे। अर्धा चमचा जिरे घातलेलं आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। 1-2 मिनटं परतून घेऊ आणि त्यामध्येच आपण 1 मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे। तो पण आपण कांद्यासोबतच शिजवून घेणार आहोत। थोडा हिंग घालून घेतलेला आहे। कांदा 3-4 मिनिट परतून घेतला आहे। आता बघा, कांदा जरा मऊ पडला आहे। त्यामध्ये हळद घातली आहे पाव चमचा आणि 2 चमचे धने पावडर घातलेली आहे। तिखट घातलेलं आहे। तिखट आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि आता चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे। आणि आता तेलामध्ये आपल्याला 1 मिनिटभर मसाला परतून घ्यायचा आहे। मॅश केलेला बटाटा आणि वाटाणे त्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान 5 ते 7 मिनटं मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे। आता बघा, इकडे मैद्याचा गोळा आपण जो भिजवून ठेवलेला आहे त्याला असे पांढरे पांढरे डॉट आलेले आहेत। मैदा आता छान भिजलेला आहे। आता आपण याला थोडं हाताने असं मस्त मसाज करून घेऊ। थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा वाटल्यास तर। बघा, अगदी मस्त असं आपण भिजवताना गोळा अगदी कडक भिजवला होता। आता याचे मी असे 2 समभाग करून घेतलेले आहे आणि याचे पण आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। आपल्याला ज्या साईजचा खस्ता बनवायचा आहे त्या साईजचे आपण गोळे घ्यायचे। साधारण चपातीपेक्षा लहान आणि पुरीपेक्षा मोठे हे खस्ते असतात। लाटताना आपल्याला पातळ असं चपातीपेक्षा पातळ लाटायचे आहेत। फार जाडही नाही आणि फार पातळही नाही। तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। बघा, आता मी इथे फोक घेतला आहे, काटा चम्मच। त्याच्याने आपल्याला याला असे टोचे मारून घ्यायचे आहे। म्हणजे आपली जी पुरी आहे, पोळी आहे ती फुगायला नको, म्हणून आपण असे टोचे मारून घेणार आहोत। सुरीने मारले तरी चालतील। आता मी सर्व पुऱ्या अशा लाटून घेणार आहे। खाली थोडा मैदा भुरभरून घ्यायचा, म्हणजे ज्या आपण पुऱ्या लाटलेल्या आहेत त्या खाली चिकटणार नाहीत। दुसरी पुरी टाकताना आपण त्यावर थोडासा मैदा भुरभरून घ्यायचा आहे। गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान तापू द्यायचं आहे। तेल तापल्यावरच आपल्याला पुऱ्या सोडायच्या आहेत। थोडासा गोळा टाकून बघितला, गोळा लगेच वर आला आहे, म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण यामध्ये एक एक करून अशा पुऱ्या तळून घेणार आहोत। तेल थोडं जास्त घालायचं आहे। जास्त तेलामुळे पुरी आपली छान वर तरंगते आणि ती मस्त तळल्या जाते, क्रिस्पी होते। बघा, आता पुरी सोडत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे।
पुरीचा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत तळायचा आहे. व्हिडिओ बघता बघता प्लीज लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. झाऱ्याने आपल्याला वरून असं ती पुरी खाली दाबत राहायची आहे, जेणेकरून ती सर्व बाजूने सारखी तळल्या जाईल आणि आपल्याला झाऱ्यानेच अशी उलटपालट करत राहायची आहे. 3 ते 4 मिनिट एक पुरी तळण्यासाठी आपल्याला लागतात. पुऱ्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. एकदम लो पण ठेवायची नाही आणि फास्ट पण ठेवायची नाही. मस्त अशी आपली क्रिस्पी अशी पुरी तयार झालेली आहे. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण आता सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. व्हिडिओ बघता बघता लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. आता एक प्लेट घेऊ. प्लेटवरती आपण एक पुरी घेऊ. पुरीला आपण हलकंच वरून असं प्रेस करून घेणार आहोत, फार चुरा करायचा नाही आहे. आणि आता त्यावरती आपण हिरवी चटणी टाकून घेणार आहोत. वरून चिंचगुळाची चटणी टाकून घेणार आहोत. चटणीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आता यावर आपण जो रगडा तयार केलेला आहे तो रगडा टाकून घ्यायचा आहे. रगडा नसेल तरी चालू शकतं, असेल तर नक्की टाकायचा. रगडा टाकल्यानंतर आपण त्यावरती आता परत हिरवी चटणी, गोड चटणी टाकून घेणार आहोत. यामुळे खस्त्याला खूप छान चव येते. नंतर आपण त्यावर थोडासा कांदा टाकून घेणार आहोत. कांदा टाकल्यानंतर बारीक शेव टाकून घ्यायचे आहे, टोमॅटो टाकून घ्यायचे. वरून थोडं चाट मसाला, लाल तिखट हे पण आपल्याला भरभरून घ्यायचं आहे. लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही लाल तिखट स्किप करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायलाही विसरू नका. आता वरून मस्त आपण हिरवीगार कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आपण जी हिरवी चटणी केलेली आहे त्यामध्ये पुदिना आवर्जून घालायचा आहे. हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे. नंतर चिंचगुळाची चटणी टाकून घ्यायची आहे. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. आणि सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.